फक्त या 2 सवयी बदला आणि 2026 मध्ये तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदललेलं असेल. म्हणजे ज्या स्वप्नाच्या मागे तुम्ही धावताय, ज्या गोष्टीसाठी तुम्ही धडपडताय, जी एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवून सतत तुम्ही स्वतःला सांगताय की मला हे करून दाखवायचं आहे, ती गोष्ट तुम्ही मिळवलेली असेल. आणि हे मी कशाच्या आधारावरती बोलत आहे? आपण ऑलरेडी एक सिरीज सुरू केली आहे ज्याच्यामध्ये आपण 2026 पूर्वी आपलं आयुष्य बदलण्यासाठी काय गरजेचं आहे हे पाहतोय. आणि त्या गोष्टी फॉलो करायला मी सुरुवात केली आहे. आणि अर्थात मला त्याचे बदल आधीपासूनच जाणवायला लागलेत. म्हणजे 2026 उजाडण्यापूर्वीच मी या गोष्टी सुरू करेपर्यंत मला व्हायला लागले की खरंच आयुष्य बदलायला सुरुवात झाली, आणि म्हणून या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो सगळ्यात पहिली गोष्ट, जे मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जो बदल मी स्वतःमध्ये केलाय, सकाळी उठल्यानंतर नो फोन, नो सोशल मीडिया. उठल्या उठल्या अजिबात कुठल्याही निगेटिव्ह वाईब्सना, कुठल्याही डिस्ट्रॅक्शनवाल्या थॉट्सना तुमच्या लाईफमध्ये जागा देऊ नका. पहिली गोष्ट. एक तर तुमचं स्टडीवालं कुठलंही पुस्तक सोबत घेऊन झोपा. उठल्या उठल्या त्यातला रॅन्डम कुठलाही एक चॅप्टर रीड करा, कुठलाही एक पेज रीड करा. सध्या मी जसं सांगितलं की मी एक मोटिवेशनल पुस्तक जे आहे ते सोबत ठेवत असते, आणि सकाळी उठल्या उठल्यानंतर ते मी जे पण पेज ओपन होईल ते मी वाचायला सुरुवात केली. मग याचा फरक कसा पडतो पहा. आता हे पुस्तक जे मी काल तुम्हाला दाखवलेलं होतं, 1 मिनिटात आयुष्य बदलू शकतं. आता जर समजा मी आज सकाळी उठले आणि मी रॅन्डमली हे पुस्तक ओपन केलं, माझ्यासमोर एक पेज ओपन झालं, 68 नंबरचं पेज आहे. आता याच्यामध्ये जे काही लिहिलंय मी वाचायला सुरुवात केली, आणि इथे असं लिहिलंय की डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पेल यांनी नमूद केलंय, जर तुम्ही नकारात्मक पद्धतीने विचार केलात तर तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील, आणि जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार केलात तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. हे पाहता याच्यातून पुढचं मी काही रीड करेपर्यंतच मला इतकं कळतंय की आजचं पेज मला सांगतंय की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही हे आधीच ओपन करून ठेवलं असेल, आपण दुसरं एखादं रॅन्डम पेज ओपन करूयात अँड देन पहा. हे पहा, आता मी हे असंच ओपन केलंय. इथे लिहिलंय, कधीही हार मानू नका. मर्फीच्या नियमाप्रमाणे जेव्हा आयुष्य तुमच्याकडे वळलेला चेंडू फेकतं, तेव्हा तुम्ही काय करता असं बऱ्याच लोकांनी मला विचारलं. मर्फीचा नियम तुम्हाला माहितीये? जे चुकणार असतं ते चुकणारच, अगदी शक्य तेवढ्या चुकीच्या वेळेला. मी एकदा कोणाला तरी असं म्हणताना ऐकलं की आयुष्यात तुम्हाला एकतर प्रश्न पडलेला तरी असतो, नुकताच सोडून दिलेला असतो, किंवा तुम्ही प्रश्नाच्या दिशेने मार्ग आक्रमत असता. मग बर्फीप्रमाणेच तुमच्या यशाची किल्ली आहे हार मानायची नाही. फक्त प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत. सोडून देऊ नका या एका अतिशय प्रसिद्ध कवितेचा हा एक भाग आहे. लेखक अनामिक, पण त्याचा संदेश खूप स्पष्ट आहे, आणि त्यांनी पुढे एक कविता दिली आहे. मग आता पहा, जर मी रॅन्डमली कुठलं एक पेज ओपन करत असेल आणि अशा काहीतरी छान छान गोष्टी माझ्या समोर येत असतील, तर ऑब्व्हियसली माझं थिंकिंग त्या पद्धतीने होईल. ऑब्व्हियसली माझा दिवस सुरू करतानाच मी या विचाराने करेन की मला माझ्या आयुष्यामध्ये जे हवंय त्याच्यासाठी आज धडपडायचं. मला अजिबात अशा गोष्टींवरती फोकस नाही करायचा ज्या गोष्टी मला डिस्ट्रॅक्ट करतील. आणि जेव्हा आपण फोन सोबत घेऊन झोपतो, एक तर ते फोनचे रेडिएशन्स आपल्यासाठी त्रासदायक असतात. दुसरा मुद्दा, आपण जेव्हा ओपन करू आपल्याला माहिती नाही की आपल्या समोर येणारी गोष्ट कुठली असेल. ती कुठलीही असू शकते, ती कुठल्याही पद्धतीने आपल्याला डिस्ट्रॅक्ट करू शकते, ती कुठल्याही पद्धतीने आपल्याला डिस्टर्ब करू शकते. आणि मग आपली सुरुवातच जर एवढी खराब झाली तर दिवसभर न कळतपणे तो थकवा आपल्यामध्ये राहतो, ती एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये राहते, आणि आपल्या ज्या गोष्टी आपण करायला पाहिजेत, ज्या गोष्टींवरती आपण फुल फोकसने काम करायला पाहिजे, ते आपण नाही करू शकत. सो हा झाला पहिला नियम. ही गोष्ट पहिल्यांदा बदला, आणि याच्यासाठी 2026 उजाडायची वाट पाहायची नाही. ही गोष्ट तुम्ही आत्तापासून सुरू करणार आहात, अँड तुम्ही मला सांगणार आहात 3 दिवसांनंतर की तुम्हाला खरंच काही बदल झालेला जाणवतोय का. म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे का, तुम्ही दिवसभरामध्ये जे काम करताय, ज्या पद्धतीने अभ्यास करताय त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला जाणवतोय का, की येस मॅम आधी पण अभ्यास करत होतो पण आता अभ्यास करताना काहीतरी एक वेगळा फील येतोय, थकवा जाणवत नाहीये, किंवा वाचलेलं लक्षात राहते. हे 3 दिवसांनंतर परत या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आणि मला कमेंट करून सांगा. दुसरा मुद्दा, दुसरी गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी, अगेन रात्री झोपण्यापूर्वी फोन बिलकुल पाहायचा नाही. ऍटलिस्ट झोपायच्या 1 तास आधी फोन पासून दूर राहा. जरी तुम्ही आता ऑडिओ ऐकत असाल, व्हिडिओज पाहत झोपत असाल, व्हॉट एव्हर इट इज. जर लेक्चर्स पाहत पाहत तुम्हाला झोपायची सवय असेल तर मी म्हणेन की लेक्चर पहा, पण शेवटचे 10 मिनिट स्वतःसाठी द्या. मी एक नोटबुक क्रिएट केली. ऍक्च्युली ही मी म्हणजे जे 100 डेज चॅलेंजवाले स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत मी शेअर केली या नोटबुक बद्दल सगळी स्टोरी. ती मी तुमच्यासोबत पण शेअर करेन. पण
या नोटबुकच्या फर्स्ट पेजवरती मी मॅनिफेस्टेशन ॲफर्मेशन्स फॉर सक्सेस लिहिलेले आहेत. एकूण 10 ॲफर्मेशन्स आहेत. आणि लास्ट पेजवरती म्हणजे मी लिहिलेत इन द सेन्स प्रिंट आउट काढली आहे, मॅनिफेस्टेशन ॲफर्मेशन्स आहेत. मी ठरवलंय की डेली हे ॲफर्मेशन्स वाचायचे. फक्त वाचायचे नाही, ते फॉलो करायचे आणि फुल फीलने ते बोलायचे. म्हणजे आपण त्या गोष्टी ॲक्च्युली फील करतोय, ॲक्च्युली मला स्वतःबद्दल ते वाटतंय आणि माझा त्याच्यावरती विश्वास आहे. असं डोक्यात ठेवून मी ते ॲफर्मेशन्स रीड करते. आणि मी ही गोष्ट 100 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसोबत यापूर्वीच शेअर केली आहे की मी ही नोटबुक क्रिएट केली. त्या नोटबुकवरती ना दुसरं जे ॲफर्मेशन आहे ते आहे आय एम अ नॅचरल लीडर. आणि मी नेहमी बोलते की माझी स्वप्न थोडी वेगळी आहेत, मला वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं वगैरे. तर म्हणजे मी ही नोटबुक क्रिएट केली अँड आय थिंक दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी आय थिंक माझ्याकडे एक प्रपोजल आलं. जे म्हणजे मी ज्या गोष्टीचं स्वप्न बघते, मला ज्या एरियामध्ये काम करायचं आहे, मला इतकं छान प्रपोजल आलं की जवळपास 1000 लोकांच्या समोर बोलण्याची संधी मला मिळणार आहे. म्हणजे लाईव्ह समोरासमोर. आणि ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आय वॉज लाईक की या गोष्टी अशा कशा काय घडायला लागल्यात एकदम मॅजिकली. अँड देन आय रिअलाइज ही वाली नोटबुक. या नोटबुकची एक वेगळी स्टोरी आहे. ट्रॅजिक पासून ते म्हणजे ट्रॅजेडी पासून ते हॅपीनेस पर्यंत कशी ही नोटबुक आलेली आहे हे मी तुम्हाला सांगेन. पण नेक्स्ट पार्टमध्ये सांगेन. आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा, सकाळी उठल्यानंतर नो सोशल मीडिया, नो मोबाईल फोन, नो डिस्ट्रॅक्शन्स, नो डिस्टर्बन्स. फक्त अशा गोष्टी ज्या तुमची लाईफ बदलू शकतात. अँड सेकंड, झोपण्यापूर्वी स्वतःला आठवण करून द्या की तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ते करू शकता, हा विश्वास द्या. मी हे ॲफर्मेशन्स जाता जाता तुम्हाला रीड करून दाखवते. पहिला ॲफर्मेशन आहे, आय डिझर्व टू सक्सीड. दुसरं आहे, आय एम अ नॅचरल लीडर. तिसरं आहे, आय वेक अप फीलिंग मोटिवेटेड. हे ऑब्विसली तुम्ही झोपताना वाचा, सकाळी उठताना तुम्ही मोटिवेटेडच उठणार आहात. देन माय गोल्स आर विदिन माय रीच. आय एम रेडी फॉर सक्सेस. आय एम युनिक. I value my ideas and creativity. I'm living to my full potential. I have everything it takes to be successful. I'm experiencing success in every area of my life. ट्राय करा, रात्री झोपताना ॲफर्मेशन्स करा, सकाळी उठल्या उठल्या काहीतरी एक पॉझिटिव्ह कोट वाचा किंवा तुमच्या स्टडी रिलेटेड काही वाचा. डेफिनेटली तुमची लाईफ चेंज व्हायला सुरुवात होईल आणि ते चेंजेस तुम्हाला दिसायला लागतील. आणि आत्तापासून हे सुरू करा, आजपासून. अँड देन तिसऱ्या दिवसानंतर येऊन मला सांगा की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस जाणवत आहेत का. ते 100% जाणवतील. फक्त पूर्ण विश्वासाने या गोष्टी फॉलो करा. आणि ते चेंजेस जाणवले की कमेंट करून तर सांगा. पण डेफिनेटली तुम्ही जर याच्यापेक्षा वेगळं काही करत असाल तर ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि तुम्हाला जर आता विश्वास वाटत असेल की येस 2026 माझं आयुष्य बदलवणार आहे, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच ही सिरीज कंप्लीट करण्यासाठी, पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक यू.